नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। आता एकंदरीत जर विचार केला तर डिसेंबर महिन्यापासून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार। आता डिसेंबर महिना संपला आहे, जानेवारी महिना संपला आहे, फेब्रुवारी महिना संपला आहे आणि आता मार्च महिना सुरू झाला आहे आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आणि यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार खूप दिवसानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। फक्त आता नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे आणि याच अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि त्या अनुषंगाने मग प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती लगेच पैसे जमा होतील। आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती किंवा 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील। तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजना राबवण्यामध्ये येत आहे। PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 आणि PM किसानच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे किती तर आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये जमा होणार आहेत। आणि सध्या आता म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे, कारण की सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला होता। आणि आता उशीर का झाला म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला विलंब का झाला हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या, निवडणुका असतील, आचारसंहिता असेल, तसेच निधीची देखील कमतरता होती। अशा काही तांत्रिक कारणामुळे, तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा विलंब झाला होता। परंतु आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे याच अधिवेशनामध्ये निधीची तरतूद होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती तर 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता हे जे 4000 रुपये जमा होणार आहेत हे नेमके कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, 8व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये, हे जे 4000 रुपये आहेत म्हणजेच की 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये तुमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर बघा, आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। ज्या देखील शेतकऱ्यांना असं वाटत आहे की आमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा झाले पाहिजे, म्हणजेच की जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला पाहिजे, जर तुम्हाला असं देखील वाटत असेल की 2 हप्त्यांचे 4000 रुपये खात्यावरती जमा झाले पाहिजे,
तर त्याकरिता तुम्हाला काही बाबींची पूर्तता करावी लागणार, तुम्हाला काही कामे या ठिकाणी करावी लागतील। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की एकूण 4000 रुपयांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे ते या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। आता स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही काय केले पाहिजे, म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। आता शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण केली म्हणजेच की पाहिजे। तर आता ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की ई-KYC सरकारने अनिवार्य केली आहे। कोणत्याही योजनांचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता ई-KYC करणे अनिवार्य आहे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC पूर्ण करून घ्या, कारण की ई-KYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होण्याचं अडचण येऊ शकते। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आजची आज आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। ह्या ज्या 2 गोष्टी आहेत तर ह्या 2 गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करून घ्या, कारण की ई-KYC केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यावरती जमा होत असतात। तसेच जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतात, जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत असतात। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे आणि तसेच आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचे लाभार्थी आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी एकच असतात। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि हप्त्याच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि ई-KYC केलेली नसेल तर ई-KYC तात्काळ करून घ्या, कारण की हप्त्याच्या लाभासाठी ई-KYC आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे हे बंधनकारक आहे, अनिवार्य आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील नेमका कधी जमा होणार। आता पीएम किसान योजनेचे हप्ते हे वेळेवरतीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे, त्यामुळे पीएम किसान योजनेबद्दल शेतकऱ्यांना चिंता करण्याची काहीच गरज नाही। परंतु नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत प्रत्येक वेळेस विलंब का होत आहे हा महत्त्वाचा प्रश्न देखील आहे। परंतु या वेळेसचा जर विचार केला तर म्हणजेच की तर सरकारकडे निधीची कमतरता होती। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे इतर काही योजनांवरती सध्या ताण निर्माण होत असल्याची परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मागील काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच की साधारणतः डिसेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु राज्यामध्ये निवडणुका सुरू होत्या, आचारसंहिता होते, तसेच सरकारकडे निधीची कमतरता देखील असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होऊ शकला नव्हता। परंतु सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। आता अर्थसंकल्प म्हणजे काय तर प्रत्येक योजनेसाठी सरकार काय करत असतं तर निधीची तरतूद करत असतं आणि त्या अनुषंगाने आता नमो शेतकरी योजनेसाठी देखील
कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। म्हणजेच की सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होईल आणि तसेच आता केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसानचे 2000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार हे आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, स्क्रीनवरती लक्ष द्या। या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी 2026च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता होती, परंतु जमा झाला नाही आणि त्यानंतरच अतिशय महत्त्वाची बातमी आली ती म्हणजेच की आता मार्च 2026च्या सुरुवातीला पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। काही अहवालानुसार निवडणूक आचारसंहिता तसेच प्रशासकीय प्रक्रियामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असून लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्ता वितरणाची जी प्रक्रिया आहे ती देखील आता अंतिम टप्प्यामध्ये येत आहे। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। जसा निधी मंजूर होईल तसा लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता यामध्ये काय सांगण्यामध्ये आलं आहे तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल, कारण की मार्च महिना सुरू झाला आहे आणि राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू आहे। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून अद्याप देखील तारखेची अधिकृतपणे घोषणा झाली नाही हे देखील लक्षात घ्या। आता सध्या सोशल मीडियावरती मोबाईलवरती आपण बातम्या बघतच असतो की त्यामध्ये म्हणजेच की खोट्या बातम्या देण्यामध्ये येत आहेत। म्हणजेच की काही देखील त्या ठिकाणी चुकीची माहिती सध्या पसरवण्याचे देखील काम आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे कोणत्याही खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। अद्याप देखील सरकारने नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या तारखेची घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार लवकरच हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। साधारणतः अजून 5 ते 10 दिवसांमध्ये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो हे देखील लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर आता PM किसान योजनेचा जर विचार केला तर PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता याच मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहे। साधारणतः नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर 5 ते 10 दिवसांच्या अंतराने लगेच PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा केला जाईल। म्हणजेच की याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होतील। तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। हे कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। सरकारने खरं तर या आधीच हप्ता देणे आवश्यक होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे सरकारला देखील हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला। सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसेच सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील आहे। खरं तर सरकारने वेळेमध्येच हप्ता देणं देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की शेतकऱ्यांना देखील शेती खर्चासाठी किंवा इतर खर्चासाठी पैशांची गरज असते। त्यामुळे सरकारनं वेळेच्या वेळी हप्ता देणं आवश्यक आहे। आता खरं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते। आता डिसेंबर महिना संपला, जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला आणि आता मार्च महिना सुरू झाला आहे आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे सरकारने म्हणजेच की शेतकऱ्यांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकऱ्यांवरचं सरकारचं लक्ष म्हणजेच की सध्या जर विचार केला तर सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे का असा देखील सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। परंतु शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची
गरज नाही, कारण की सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन असून शेतकऱ्यांचे जे काही मुद्दे आहेत तर यावरती विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलं असल्याचं देखील चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. आता एकंदरीत जर अधिवेशनाबद्दल जर बोलायचं झालं तर सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये आता पीक विम्याचा मुद्दा असेल, नुकसान भरपाईचा मुद्दा असेल, PM किसान, नमो शेतकरी योजनेबद्दल काही प्रश्न असेल तर याबद्दल देखील सविस्तर चर्चा सध्या अधिवेशनामध्ये सुरू आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. साधारणतः याच महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होईल. त्यानंतर पीक विम्याचा जर विचार केला तर पीक विम्याची रक्कम देखील याच महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. मागील कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये पीक विमा जमा केला जाईल. म्हणजेच की कोणता पीक विमा तर खरीप हंगाम 2025चा जो काही पीक विमा होता तो जानेवारी महिन्यामध्ये वाटप केला जाईल असं कृषी विभागाने डिसेंबर महिन्यामध्ये सांगितलं होतं. परंतु तो पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. आता पीक विमा जमा होण्यास का विलंब झाला तर या ठिकाणी पीक विम्याच्या पोर्टलवरती तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास विलंब झाला असं आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता खरंच तांत्रिक अडचण होती का सरकार खोटं सांगत आहे हा देखील म्हणजेच की प्रश्न उपस्थित झाला आहे. आता सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं आहे तर सरकारचं असं म्हणणं आहे की PM किसान योजनेच्या पोर्टलवरती तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास उशीर झालेला होता. परंतु सध्या पीक विम्याबद्दल कृषी विभागाचा पाठपुरावा सुरू असून याच मार्च महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर याच महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची अपडेट आपण या ठिकाणी आज पाहण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांबद्दलच्या महत्त्वाच्या घोषणा होणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता शेतकऱ्यांना म्हणजेच की सक्षम करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तसेच कर्जमाफीबद्दल देखील सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला आहे. साधारणतः 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तुम्हाला देखील समजलंच असेल की सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची देखील प्रक्रिया सुरू झाली असून साधारणतः 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा केला पाहिजे. कारण की सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या खोट्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत की असं सांगण्यामध्ये येत आहे म्हणजेच की बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता जमा होणार आणि उद्या हप्ता जमा होणार आणि शेतकऱ्यांना काय वाटतं मग आज पैसे जमा झाले असतील मग शेतकरी बँकेमध्ये चक्रा मारतात आणि बँकेमध्ये खाते तपासल्यानंतर खात्यावरती 1 रुपया सुद्धा नसतो. त्यामुळे सरकारनं हे लक्षात घेऊन म्हणजेच की शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने लवकरात लवकर हप्ता वाटप करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर लवकरच हप्ता जमा होण्याची देखील सध्या शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी होती. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.